बसलो, पोरं पुढं नाचत होती, बँडवाला बँड वाजवत होता. नाचणारी पोरं काही गप नाचत नाही. त्यातला एक जण आला म्हणला, अरे बाळ्या, ती बँडवाला आपलं गाणं लावं नाही. बाळ्या म्हटलं, कुठलं पाहिजे सांगा. तर नाद नाही करायचा आणि बाळूचा नाद नाही करायचा. तेही गाणं लावलं. तेवढं दुसरं एक पोरगं आलं, म्हणाला, अरे बाळू म्हणला, एक गाणं वाजलं पाहिजे ह्या वरातीमध्ये. कुठलं गाणं? तर म्हणाला, जावाई मिळाला छान अन गोरा पान, तुझी पोरगी नशीबवान. असं गाणं म्हणल्यावर मग मी जरा हसलो. बाळू म्हणला, का हसला सर? मी म्हणलं, आरशात मग बरं बाळू, आपण काय गाणं काय, काही लावायचं काही नाचायचं. बाळाला आम्ही मारुतीच्या मंदिरावरती नेलो, नाचणाऱ्या पोरांना समजवत नेलं. त्याला सफारी घातला, फेटा बांधला, परत आणलं स्टेजकडं. स्टेजवरती मग इकडून करवले, गर्दीच्या गर्दी झाली. ज्याचा मंडप होता तो आला आणि म्हणला, सर जरा यांना सांगा म्हटलं की एकतरी खेडेगावाचं लग्न आहे, फळ्याचा मंडप स्टेज केलेला आहे, पाठीमागं काही आधार नाही, काय नाही, एवढी पोरं वर चढायलेत, त्यांना जरा समजून सांगा. मी म्हणालो, ती नाद नाही करायच्यावर नाचलेले आहेत, तुम्ही शांत राहा, ती काय ऐकणार नाही. तुम्हाला सांगतो, मंगळाष्टिका झाल्या. आता एक प्रथा निघाली बघा, नवरा नवरीला हारच घालू द्यायचे नाहीत एकमेकांना. मग बाळाच्या मित्राने उचललं बाळाला असं वर, अजून थोडा वर घेतला, अजून थोडा वर घेतला. अरे म्हटलं, बास करा आता. ते म्हणजे नाही नाही, आपणच जिंकलो पाहिजे. असं वर उचललं, जे निष्ठला बाळा ती पडद्याच्या मागे, नवरदेव पडद्याच्या मागे जाऊन पडले. आम्ही जाऊन धरून आणला, सफारी फाटल्याला, फेटा वेगळीकडे पडल्याला. बाळाला म्हणलं, काय तुला म्हटलं होतं नाद नाही करायचं, लावू नको बाबा, ऐकत. बरं, नवरी तर काही कमी राहिली का? मुलगी शिकली, प्रगती झाली. नवरा हाताला आला ठीक नाही तर असा फिकून हार टाकते बघा. पण विचार करा, ती हात तर दुसऱ्याच्याच गळ्यात जाऊन पडला. पडवून आणलं एका संगत, घडलं दुसऱ्या संग, अशी अवस्था व्हायची. तर त्याच्यामुळं आपण हे जे बदल स्वीकारत आहोत की नाही, हे बदल आपण कुठंतरी मर्यादेत स्वीकारले पाहिजे. जे योग्य आहे त्याचा स्वीकार करा. तुम्ही लिहितं राहा, तुम्ही बोलतं राहा, तुम्ही व्यक्त होतं राहा. तुम्हाला जे जे वाटत ते लिहा. मला माहित आहे कॉलेज जीवनामध्ये सुरुवातीला आपली कविता काय असते ते, त्याच्या पलीकडे आपण कविता लिहित नाही. पण थोडं जरा समाजाकडे जर पाहायला शिकलात तर खूप उत्तम लिहिता येईल. एकच फक्त कविता शेवटची तुमच्या समोर सादर करतो. तुम्हाला पण वाटेल की अरे इथं पण कविता होऊ शकते का. मी एके दिवशी आपल्या देशपांडे स्टँडच्या बाजारात फिरत होतो आणि तिथलं एक दृश्य पाहिलं आणि मी कविता लिहिली. बघा, सगळेजण लक्ष देऊन ऐका, कारण इथं बरेच मुलं शेतकऱ्याची मुलं आहेत आणि हे सत्य परिस्थिती. फिरत होतो गर्दीत आणि गोंगाटातही एकटेपणा अनुभवत, तेवढ्यात कानावरती एक आवाज आला, 5 ला 1 10 ला 3. फिरत होतो गर्दीत आणि गोंगाटातही एकटेपणा अनुभवत, तेवढ्यात कानावरती एक आवाज आला, 5 ला 1 10 ला 3. डोक्यात कुणीतरी काहीतरी आदळावं. अगदी तसं होऊन गर्दी बाजूला सरत मी थोडा पुढे झालो. पाहतो तो काय, एक म्हातारा केविलवाण्या स्वरात सुरकुतल्या चेहऱ्यानं बिंबीच्या देठापासून ओरडत होता, 5 ला 1 10 ला 3. भरून आलेल्या डोळ्याच्या कडा पुसत मी त्याला म्हणालो, बाबा 10 ला 1 20 ला 2 द्या. ते माझ्याकडे मिश्किलपणे पाहिलं आणि म्हणालं, काय साहेब चेष्टा करू लागला का? ते माझ्याकडे मिश्किलपणे पाहिलं आणि म्हणू लागलं, काय साहेब चेष्टा करू लागला का? मी म्हणालो, खरंच बाबा 10 ला 1 20 ला 2 द्या. त्यानं ताज्या लुसलुशीत भाजीच्या पेंड्या माझ्या हातावरती ठेवल्या. मी दिलेले पैसे निरखीत तो उभा राहिला. देव पावलेच्या आविर्भावात तो पाहत राहिला. मी मात्र पाठमोहरा झालो. पुन्हा त्याच विचारात हरवून गेलो. घर जवळ केलं, घरी येऊन बाजारची पिशवी टेकली आणि त्याच विचारात गुंतून राहिलो. तेवढ्यात बायको ओरडली, कशी मिळाली भाजी? मी म्हणालो, 10 ला 1 20 ला 2. ती म्हणाली, तुम्हाला बाजार करायची अक्कलच नाही. सकाळीच दारावरून एक म्हातारा ओरडत गेला, 5 ला 1 10 ला 3. ती भाजी चिरत होती. भाजीतल्या पानापानात मला माझ्या बापाची मूर्ती दिसत होती आणि मूर्तीतून पानापानातून आवाज येत होता, 5 ला 1 10 ला 3, 5 ला 1 10 ला 3, 5 ला 1 10 ला 3. ही विदारक परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. आणि मग आपण शेतकऱ्याची मुलं आहोत, शेतकऱ्यांविषयी आपण लिहिलं पाहिजे. या शासनाला जाब विचारला पाहिजे. आपण आपली परिस्थिती बदलली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे वाङ्मय मंडळ खूप मोठं सहकार्य करत. लिहित राहा, वाचत राहा आणि खूप मोठे व्हा, या तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं, ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आदरणीय प्राचार्य डॉक्टर भोलकर सरांचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हक्काचं स्टेज दिलं आणि आज महाराष्ट्रभर आपल्याला फिरता आलं.
तुमच्या माझ्या मनातले प्रश्न